राज्यातील थकबाकीदार आणि प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 चा अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमुक्ती देण्यात येणार असून नियमित कर्ज परतफेड न करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देणार आहे। तर या योजनेचे प्रमुख 3 टप्पे आणि त्याचे निकष काय आहेत ते आपण बघूया। पहिला टप्पा आहे कर्जमुक्ती। याचा कालावधी आहे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2024 पर्यंत उचल घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2025 अखेर थकबाकी असलेली व 31 मार्च 2025 अखेर पर्यंत परतफेड न झालेली मुद्दल व व्याजासह कमाल 2 लाख रुपयापर्यंतची रक्कम माफ केली जाईल। यामध्ये जमीन धारणेचे क्षेत्र विचारात घेतले जाणार नाही। अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन केलेल्या कर्जाच्या हप्त्यांसाठी 30 सप्टेंबर 2025 च्या थकबाकीनुसार प्रति शेतकरी 2 लाख रुपयापर्यंत हा लाभ दिला जाणार आहे। दुसरा टप्पा आहे यामध्ये एक वेळ तडजोड। ज्या शेतकऱ्यांची एकूण थकबाकी 2 लाख रुपयापेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापेक्षा जास्त असलेली वरील संपूर्ण रक्कम बँकेत जमा केल्यानंतर शासन त्यांना उर्वरित 2 लाख रुपयांचा लाभ एक वेळ तडजोड योजनेअंतर्गत देण्यात येईल। तिसरा टप्पा आहे प्रोत्साहनपर लाभ। हा जो आहे तो नियमित कर्ज फेडणाऱ्यांसाठी आहे। यामध्ये सन 2022-23, 23-24 आणि 24-25 या 3 आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कमाल 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाईल। तर या योजनेसाठी कोणते व्यक्ती अपात्र असणार आहेत त्याच्या अटी शर्ती आपण बघूया। तर योजनेचा लाभ पारदर्शक पद्धतीने देण्यासाठी शासनाने काही कडक निकष ठेवले आहेत। त्यामध्ये आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी कर्मचारी ज्यांचे मासिक वेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त असणार आहे असे सर्व सेवेतील सेवक हे अपात्र असणार आहे। त्याचबरोबर राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उदाहरणार्थ महावितरण, एसटी महामंडळ, अनुदानित संस्थांचे अधिकारी व कर्मचारी ज्यांचे मासिक वेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त असणार आहे ते देखील अपात्र असणार आहे। तसेच शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर इन्कम टॅक्स भरणारे व्यक्ती, मासिक रुपये 25,000 पेक्षा जास्त निवृत्ती वेतन पेन्शन घेणारे धारक, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व दूध संघाचे संचालक मंडळ, पदाधिकारी आणि कर्मचारी ज्यांचे मासिक वेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त असणार आहे असे हे सर्व अपात्र असणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती या योजनेची अंमलबजावणी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे।